समर आणि सलोनी यांचं लग्न होतं. समर प्रायव्हेट जॉब करत असतो, त्याला चांगला पगार पण असतो. त्याच्यामुळे सलोनी या मुलीसोबत त्याचं लग्न होतं आणि सलोनीचं जे वय आहे हे साधारणपणे 27 पर्यंत आलेलं असतं आणि समर देखील 30-32 पर्यंत असतो. या दोघांचं लग्न असतं ते अरेंज मॅरेज असतं. दोघं अरेंज मॅरेज करतात आणि मग सलोनी आपल्या नवऱ्याच्या घरी नांदण्यासाठी येते आणि मग तिचं सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. सगळ्याकडून नवीन सुनबाईंचं कौतुक होत असतं. अनेक ठिकाणी त्यांना फिरायला देखील जायचं असतं. खूप मोठं नियोजन असतं आणि सलोनी देखील खूप चांगल्या मोठ्या मनाने आणि सुखाची आपल्या सुखी संसाराची स्वप्न घेऊन समरच्या आयुष्यामध्ये आलेली असते. तिला असं वाटत असतं की आता आपण आपल्या नवऱ्याच्या घरी आलेलो आहे. आता आपण आपल्या नवऱ्याला त्याचबरोबर आपल्या सासू-सासऱ्यांना देखील सुखी करायचं, त्यांना काय हवं नको ते बघायचं. अशी एक संस्कारी आणि चांगल्या घरातली मुलगी समरच्या आयुष्यामध्ये आलेली असते. समर मात्र हा एकुलता एक मुलगा असतो. आई-वडिलांचा एकटा असल्यामुळे त्याचे लहानपणापासून खूप लाड झालेले असतात. त्याच्या आई-वडिलांनी त्याला जे हवं नको ते दिलेलं असतं. त्याने मागावं आणि आई-वडिलांनी त्याला आणून द्यावं, असा लाडावलेला हट्टी असा मुलगा असतो आणि 30-32 वय येईपर्यंत तो आपल्या जे काही हट्ट असतात ते आपल्या आईवडिलांकडून पूर्ण करून घेत आलेला असतो आणि त्याचे आईवडील देखील आपला एकच मुलगा आहे, त्याच्यामुळे मग आपण आपल्या मुलाचे लाड नाही करणार, त्याला काय हवं नको ते नाही देणार तर मग कुणाला देणार. त्याच्यामुळे त्याचे सगळेच लाड ते पुरवत होते. त्याला एक सुंदर अशी मुलगी त्यांनी बघितलेली होती, आईवडिलांनी बघितलेली होती. अरेंज मॅरेज होतं आणि सलोनी देखील दिसायला खूप सुंदर होती. आपल्या हट्टी मुलाला एक लगाम घालेल अशी एक चांगल्या घरातली सुसंस्कृत आणि सुस्वभावी मुलगी पारखून त्यांनी आपल्या घरी आणलेली होती. आता होतंय कसं, समर आणि सलोनी यांचं लग्न झाल्यानंतर आता त्यांची पहिली रात्र असते. पहिल्या रात्री समरच्या बेडरूममध्ये सलोनी बसलेली असते. समरला नेहमीप्रमाणेच आपल्या मित्रांसोबत थोड्याफार गप्पा मारल्याशिवाय तो आपल्या घरी येत नसायचा. त्याच्यामुळे त्या दिवशी देखील, त्याच्या हनीमूनच्या दिवशी देखील किंवा त्यांच्या पहिल्या रात्री देखील समर आपल्या मित्रांमध्ये गेलेला होता. रात्रीचे साधारण 11 वाजलेले आहेत. 11 वाजता समर आपल्या घरी आला. त्याने बेडरूमचं दार हलकेच उघडलं. सलोनीने मान वर करून त्याच्याकडे बघितलं आणि काहीशी नाराज स्वरामध्ये त्याला म्हणाले, "अहो, इतका वेळ का लावलात?" आता समर तिच्या जवळ जाऊन बसला. समर तिला म्हणतो की, "काही नाही, इतके वर्ष मी माझ्या मित्रांसोबत राहत होतो. तू तर माझ्या आयुष्यामध्ये आज आलेली आहेस. मी माझ्या मित्रांना कसं काय सोडू? इतके वर्षाचं आमचं रुटीन आहे." आणि हा विषय तिथे संपून गेला. आता मात्र सलोनी आणि समर हे एकमेकांकडे बघू लागलेले आहेत. सलोनीने मान खाली घातलेली आहे, कारण ती एक सुसंस्कारी आणि सुस्वभावी मुलगी होती. समर तिच्याकडे बघून तिला म्हणतो, की "तुला आता कसं वाटतंय? किंवा या आपल्या नवीन घरामध्ये येऊन तू कम्फर्टेबल झालेली आहेस का?" तर ती म्हणते, की "हो, मी कम्फर्टेबल झालेली आहे. मला सगळ्या गोष्टी छान वाटतायत." समर तिला म्हणतो, "मी काही गोष्टींचं चॅलेंज तुला देत आहे. इतर मंडळींसारखी पहिली रात्र मला करायची नाही आणि आजच्या काळामध्ये या गोष्टींचं फॅड देखील आहे. कोण बोटीवरती हनीमून साजरं करतंय, तर कोणी डोंगराच्या एखाद्या टोकावरती जाऊन हनीमून साजरं करतंय. असे वेगवेगळे ट्रेंड, कोणी हवेमध्ये करतंय. असे वेगवेगळे ट्रेंड हल्ली फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतात. त्याचप्रमाणे हा समर आपल्या बायकोकडे, म्हणजे नवविवाहित वधूकडे, त्याच्या स्वतःच्या पत्नीकडे बघून म्हणतो, की "मी तुला चॅलेंज देत आहे आणि हे चॅलेंज तुला पूर्ण करावं लागेल आणि जर का तू माझ्या तिन्ही गोष्टींचं चॅलेंज पूर्ण केलंस तर मात्र मी आयुष्यभर तुला सुखात ठेवेन. तुला काय हवं नको ते बघेन, पण मी तुला सांगितलेल्या या 3 गोष्टी कराव्याच लागतील." आता प्रश्नार्थक नजरेने सलोनी त्याच्याकडे बघून त्याला विचारते, की "नक्की मला काय करायचं आहे आणि असं तुम्ही का बोलताय?" तर समर हा थोडासा पहिल्यापासून हट्टी मुलगा होता. आपण जे काही सांगू ते समोरच्याने पूर्णच केलं पाहिजे असं त्याला वाटत होतं. त्याच्यामुळे आज देखील तो माघार घ्यायला तयार नव्हता. सलोनीला तो म्हणतो, की "उद्या सकाळी उठल्यानंतर सगळ्यांच्या समोर तुला मला किस करायचंय आणि माझं चुंबन घ्यायचंय." आता हे सगळं ऐकून ती काहीशी स्तब्ध झाली, कारण ती एका चांगल्या घरातून आलेली होती. या सगळ्या गोष्टी तिच्यासाठी नवख्या होत्या आणि आपला नवरा असं आपल्याला म्हणतो, की इतक्या सगळ्या मंडळींसमोर, कारण ते अजूनही लग्नाचं घर होतं. त्याच्यामुळे आत्या, मामा, काका ही सगळी मंडळी घरामध्ये होती आणि या सगळ्यांसमोर जर का मला आपल्या नवऱ्याचं चुंबन घ्यायचं असेल तर मग तिला खूपच लाजिरवाणी गोष्ट होती. सगळी लोकं म्हणाली असती, की "अरे, तुम्ही आजच्या काळातली मुलं जरी असलात तरी पण काहीतरी समाजाची रीतभात बाळगली पाहिजे, काहीतरी इकडे-तिकडे बघितलं पाहिजे आणि तिच्याच घरच्यांची आता उद्धार
व्हायला वेळ लागला नसता, त्याच्यामुळे मग तिने मान खाली घातलेली आहे. पण तरी देखील समर तिला म्हणाला, की "तुला ही गोष्ट उद्या करावीच लागेल आणि हे झाल्यानंतर पुढचं चॅलेंज मी तुला उद्या सांगेन." दुसरा दिवस उजाडलेला आहे. यांच्यामध्ये हनीमून त्या दिवशी झालेलं नाही. कारण या 3 गोष्टी केल्याशिवाय समर मात्र तिच्यासोबत हनीमून करण्यासाठी तयार नव्हता. सलोनी दुसऱ्या दिवशी उठलेली आहे. सकाळच्या गोष्टी उरकल्यानंतर सगळ्या मंडळी इकडे-तिकडे असताना मग नाश्त्याची वेळ आलेली आहे आणि नाश्ता करत असताना सलोनी आणि समर एकमेकांच्या समोर आलेले आहेत. समरने तिच्याकडे बघितलेलं आहे आणि तिला खुणावलेलं होतं, की आता तू या सगळ्यांसमोर माझं चुंबन घ्यायला हरकत नाही. सलोनी हिला घाम फुटलेला आहे, तिला कसं तरी झालेलं आहे, तिला गलबलून आलेलं आहे. इतक्या सगळ्या सासरच्या मंडळींसमोर आपण आपल्या नवऱ्याचं पहिल्याच दिवशी चुंबन कसं घ्यायचं हा तिच्या मनामध्ये प्रश्न आलेला आहे. काहीसा रागाने समरने तिच्याकडे बघितलं आणि सलोनी आता स्तब्ध झाली. तिने 2 पावलं पुढे टाकली, पुन्हा ती मागे गेली, पुन्हा तिने आपली 2 पावलं पुढे टाकली, आपल्या नवऱ्याकडे गेली आणि मग नवऱ्याचा हात हातात घेऊन हाताचं तिने चुंबन घेतलं आणि नवऱ्याला ती म्हणाली, "तुमचा स्वभाव खूप छान आहे. मला तुमच्या घरातली सगळी माणसं खूप आवडलेली आहेत. इतकी सगळी प्रेमळ माणसं माझ्या घरामध्ये किंवा मला आई-वडिलांसारखे सासू-सासरे मिळाल्यामुळे या सगळ्यांचा मी आदर करते आणि तुमच्या सगळ्यांवरती प्रेम करते आणि त्याच्या गालाचं ती चुंबन घेते." आता ही सगळी बाजू तिने मारून नेलेली होती. सगळीकडून तिची वाहवा झालेली आहे, की आपल्याला चांगली सून मिळाली. त्याच्यामुळे सगळेजण खुश झालेले आहेत आणि मग सलोनीने तिची अब्रू देखील वाचवलेली होती. दुसरा दिवस आता सुरू झालेला होता. समर तिला म्हणतो, की आपल्याला दोघांना एकत्र अंघोळ करायची. अंघोळ करत असताना आतमध्ये स्पीकर वाजतील, मोठमोठ्याने गाणी लावून आपण अंघोळ करायची आहे, असं तिला तो म्हणतो. आणि तिसरं चॅलेंज तो तिला तिथे सांगून टाकतो, की आपण जसं ओल्या अंगानेच आपण आपल्या बेडरूममध्ये जायचं आहे आणि मग तिथेच पुढे आपल्या सगळ्या पुढच्या गोष्टी होणार आहेत, शरीर संबंध होणार आहेत, असं समर तिला सांगतो. आता मात्र तिची पाचावर धारण बसते. आपण कालच या घरामध्ये लग्न करून आलेले आहोत. आपण एक बाजू सुरुवातीचं चॅलेंज कसं तरी मारून नेलं, पण आता मात्र आपण भर दिवसाढवळ्या बाथरूममध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आवाज करत गाणी लावून अंघोळ करायची आणि सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घ्यायचं. हे तर मात्र शक्य नाही. पण आपल्या नवऱ्याचा आग्रह ती मोडू शकत नव्हती. दोघंही ठरल्याप्रमाणे या बाथरूममध्ये गेलेले. बाथरूममध्ये दोघांनीही अंघोळ केलेली आहे आणि बाथरूममधून ते बाहेर आलेले आहेत. वेळ होती दुपारची. सगळेजण घरामध्ये झोपलेले होते आणि या सगळ्या गोष्टींकडे घरच्या मंडळींनी दुर्लक्ष केलेलं आहे. त्यांना देखील माहिती होतं, की त्यांच्या मुलाचा म्हणजे समरचा स्वभाव कसा आहे. दुपारची वेळ असल्यामुळे सगळे घरामध्ये झोपलेले असल्यामुळे यांनी त्यांच्या बेडरूममध्ये पोबारा केलेला आहे. दोघेही उघड्या अंगाने एकमेकांकडे बघत होते. आता मात्र त्याची समरची बायको सलोनी खजील झालेली आहे. ती मान खाली घालून त्याच्या समोर उभी होती. तिने अंगाभोवती टॉवेल गुंडाळलेला होता. पण आपल्या नवऱ्याची जी मागणी आहे, की ओल्या अंगानेच कपडे न घालता किंवा अंग न पुसता त्यांच्यामध्ये शरीर संबंध होणार होते. काहीशी विचित्र भावना तिच्या मनामध्ये आली असली तरी देखील ही देखील गोष्ट त्या नवविवाहित तरुणीला सलोनीला अंगावरती रोमांच उभे करणारी होती. तिला असं वाटत होतं, की अनेक वेळेला अनेक स्त्रियांना एक नॉर्मल नवरा मिळतो, पण मला मात्र एक एक्सायटिंग नवरा मिळालेला आहे. त्याने आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची चॅलेंज दिलेली आहेत आणि या चॅलेंजमधून मी देखील आता पार झालेले आहे, असं म्हणून त्या दोघांनीही एकमेकांना मिठी मारलेली आहे आणि तिचं तिसरं चॅलेंज देखील आता पूर्ण झालेलं आहे. समरने तिची हनवटी हलकीच हाताने वर उचलून घेतली आणि तो तिला म्हणतो, की "मी तुझं परीक्षा बघत होतो. तू माझ्यासाठी या सगळ्या गोष्टी